माझ्या जीवनाची सत्यकथा आहे आणि त्याच्यावरून बऱ्याच लोकांना त्याच्यातून अर्थबोध पण होऊ शकतो, की जेव्हा मी हा निर्णय घेतला की इथे मला राहायचं आहे आणि तथाकथित सुवर्ण करिअर सोडून इथे थांबायचं आहे, तर माझ्या बॅचच्या बऱ्याच माझ्या मित्रांनी सांगितलं की नेहा तू खूप भावनिक निर्णय घेतोयस. पण माझी एक पहिल्यापासून सवय, मी प्रत्येक निर्णय घेताना म्हणजे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना मी त्याचा अतिशय कीस करतो, म्हणजे खूप ॲनालिटिकली त्याचा विचार करतो. पण वन्स आय डिसाईड, एकदा का निर्णय घेतला त्या निर्णयावरती मी ठाम असतो. सो जी मंडळी त्यावेळेस US ला गेली होती MS करायला, त्या सगळ्यांनी सांगितलं की तुझा हा निर्णय चुकीचा आहे, तू खूप अतिशय भावनिक निर्णय घेतलास. पण मला कळत होतं की मी माझ्या कुटुंबासाठी त्यावेळेस गरज असताना मी योग्य निर्णय घेतला. पण जेव्हा 2008 साली खूप जागतिक मंदी आली आणि त्याच्यामध्ये अमेरिकेतली बऱ्याच मोठमोठ्या बँका, मोठमोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आणि तिथे खूप प्रचंड प्रमाणावरती बेरोजगारी आली. त्याच वेळेस ही माझी समस्त जी मित्रमंडळी होती आणि दे आर व्हेरी लव्हिंग टू मी, म्हणजे ते खूप प्रेमळ मित्र आहेत. खूप दुर्दैवाने ते बघायला लागलं मला की जी मंडळी तिथे शिक्षणासाठी गेली होती, त्यांनी मोठमोठ्या पगाराची इथे नोकऱ्या घेतल्या होत्या, त्या सगळ्यांना भारतात परत यायची इच्छा होती, कारण त्यांचे तिकडे सगळ्यांचे जॉब गेलेले होते आणि तोपर्यंत मी माझ्या बँकिंग क्षेत्रामध्ये मी बऱ्यापैकी सेटल झालो होतो. सो तो एक मुद्दा होता, पॉईंट नंबर 1, द रिकन्सिलिएशन, की माझा त्यावेळेचा निर्णय हा चुकीचा नव्हता.